आंदोलन अंकुश संघटनेकडून ऊस उत्पादकांना कोजनरेशन, साखर विक्री, इथेनॉल यातून राहिलेल्या नफ्यातून दुसरा हप्ता ₹500 द्यावा म्हणून आंदोलन करण्यात आले। यावेळी कारखान्याच्या प्रशासनाकडून बळाचा वापर करून अत्यंत शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना कारखान्याच्या मुख्य गेटला कुलूप लावून अडवण्यात आले। आंदोलकांनी कारखाना मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील संस्थापकाच्या पुतळ्यासमोरील कुलूपबंद गेटसमोर बसूनच उपोषण सुरू केले। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्वतःच्या मालकीच्या कारखान्यात जाण्यासाठी बगलबच्चे आणि प्रशासनाचा विरोध मोडून कारखान्यात जावं लागलं। त्या दरम्यान कारखाना प्रशासनाची कोंडी झाल्यामुळे आंदोलकांना चर्चेला बोलवण्यात आलं। चर्चेदरम्यान वीज प्रकल्पातील रॉयल्टीचे पैसे शेतकऱ्यांना दिले पाहिजेत, तसेच साखर विक्री, इथेनॉलमधून झालेला फायदा कारखान्याच्या तोट्यात दाखवून शेतकऱ्यांचे नुकसान करत आहात। कारखाना गेली 50 वर्षापासून आजपर्यंत कधी फायद्यात आलाच नाही, पण शेतकऱ्यांना आज FRP दरामध्ये ऊस परवडत नाही। शेतकऱ्यांना दुसरा हप्ता तुम्ही का देत नाही? प्रत्येक वेळी कारखाना तोट्यात आहे हे खोटे ताळेबंद जमा खर्च दाखवून शेतकऱ्यांना का लुटता? कोणत्याही सभासदाची मागणी नसताना अनावश्यक विस्तारीकरण करून चांगली मिल भंगाराच्या भावात विकून कारखाना तोट्यात का घातला? कोजनरेशन प्रकल्प करारानुसार पुढील काही वर्ष खर्च न करता मिळणार होता, तर खर्ची घालून का घेतला? अशी विचारणा आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी जुडमुंगे यांनी चेअरमन गणपतराव पाटील यांना केली। तसेच तालुकाध्यक्ष दीपक पाटील यांनी वार्षिक सभेत उत्पादक सभासदांना ₹500 दुसऱ्या हप्त्याबाबत दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली असता चेअरमन गणपतराव पाटील यांनी मी शब्द दिलेला नाही म्हणून शब्द फिरवला। तसेच ऊस उत्पादकांना वीज उत्पादनातील रॉयल्टी, साखर विक्री, इथेनॉलचे पैसे याबाबतच्या प्रश्नांना मी उत्तर देऊ शकत नाही अशी असंबद्ध उत्तरे देऊन ऊस उत्पादकाच्या मागणीला हरताळ फासण्याचा प्रकार दत्त कारखान्याच्या चेअरमन यांनी केला। यावर आंदोलक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी येत्या गळीत हंगामामध्ये मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता ₹500 दिल्याशिवाय आणि चालू हंगामाचा शेतकऱ्यांना परवडेल इतका दर कारखान्याने जाहीर केल्याशिवाय ऊसाला तोड द्यायची नाही अशी प्रतिज्ञा केली। येणाऱ्या काळात साखर कारखानदारांच्या विरोधात रस्त्यावर तसेच बांधावर सुद्धा लढाई करण्याचा निर्णय घेण्यात आला। यावेळी रघुनाथ पाटील गुरुजी, संभाजी शिंदे, दत्ता जगदाळे, अक्षय पाटील, स्वप्नील चौगुले, भूषण गंगावणे, प्रवीण माने, रशीद मुल्ला, पोपट राणे, पिंटू ढेकळे, आनंदा भातमारे, शशिकांत काळे, एकनाथ माने, संतोष मिरजे, बंडू पाटील, अप्पासो कदम, महेश जाधव, संभाजी निंबाळकर, मंगेश घाटके इत्यादी शेतकऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला। या कंपनीच्या आणि कारखान्याच्या करारामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की शेतकऱ्यांना प्रति टन ₹27 दरवर्षी कारखान्यानं रॉयल्टी द्यायची शेतकऱ्यांना, आणि ती खाजगी कंपनी शेतकऱ्यांना म्हणजे कारखान्याकडे शेतकऱ्यांना पैसे द्यायसाठी आत्तापर्यंत हे ₹27 प्रतिटनानं देत आलेले आहे। आणि गेल्या वर्षीच्या ताळेबंदामध्ये त्या कंपनीनं ह्या आत्तापर्यंतच्या 8-9 वर्षाचा सगळा ह्या ₹27 टनाचा हिशोब 34 कोटीच्या रूपात ह्या कारखान्याकडे सुपूर्द केला होता। 34 कोटी रुपये ते शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होते, पण ह्या लोकांनी जे विस्तारीकरण करून जे कर्ज मोठ्या प्रमाणामध्ये कारखान्यावर केलं आणि त्याच्या व्याजाचा जो बुरदंड आहे ते व्याजाचा बुरदंड भरून काढण्यासाठी जे त्या खाजगी कंपनीनं शेतकऱ्यांना द्यायला दिलेलं 34 कोटी रुपये ह्या कारखान्यानं ते आपल्या उत्पन्नात धरून ते आपलं तोटा आहे तो भरून काढायचा प्रयत्न केला आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे या लोकांनी हे अशा पद्धतीनं लुबाडलेत। मग ह्या लोकांनी जे केलेल्या चुकीच्या कारभाराची शिक्षा शेतकऱ्यांना मिळत्या आणि आता आम्ही ते पैसे मागायला आलो तर हिने पहिला आम्हाला गेटवर कुलूप घालून अडवलं, इथं अडवलं आणि चर्चेमध्ये म्हणतात तुम्ही नुसतं सांगायचं, आम्हाला काय बोलायची गरज नाही, आम्ही काय उत्तर देणार नाही। मग आता हे विश्वस्त कसल्या प्रकारचे आहेत तुम्हीच बघा, हे उत्तर देणार नसतील तर हे विश्वस्त नाही, ते मालक होऊन बसल्यात आणि शेतकऱ्यांनी या मालकांना धडा शिकवावा आणि पैसे दिल्याशिवाय पुढच्या वर्षी ऊस देऊ नये, माझी एवढी सगळ्यांना विनंती। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।